एक आटपाट नगर होतं. त्या नगरामध्ये एक राजा होता. राजाला 2 मुलं होती. राजाचं नगरावरती आणि आसपासच्या परिसरावरती उत्तम वर्चस्व होतं आणि त्यामुळं राजाला जाब विचारण्याची हिंमत सहसा कोणी करायचं नाही. अलीकडे पलीकडच्या गावामध्ये जर कुठे काही वाद झाला, कुठे काही तंटा झाला, तर तो मिटवण्यासाठी सुद्धा लोक पंच म्हणून राजाकडे यायचे. राजा करेल तोच न्याय असायचा. राजा म्हणेल तीच पूर्व दिशा असायची. कारण ज्यांना राजाचा न्याय मान्य व्हायचा नाही, त्यांना परिणामसुद्धा भोगावे लागलेले होते. म्हणजे राजा म्हणेल तो सरपंच, राजा म्हणेल ते सदस्य असंच असायचं तिथे. आता वरवरकरणी असं वाटायचं की हे गाव जे आहे ते एका प्रकारे तंटामुक्त गाव आहे. पण मधल्या काळामध्ये कधीतरी राजाच्या दहशतीच्या पण कहाण्या यायच्या, पण त्या तितक्याच. त्याच्या पलीकडे काही नाही. पण यावेळेला जेव्हा नगरपंचायत नगराची झाली, त्यावेळेला 17 सदस्य निवडून द्यायचे होते आणि 18वे नगराध्यक्ष. पण 68 वर्ष जी ग्रामपंचायत आपण एका प्रकारे बिनविरोध आणली, तिथं निवडणूक लागली, तर मग राजाची प्रतिष्ठा नाही का पणाला लागणार? आणि मग राजाला ही निवडणूक बिनविरोध करणं हे त्याचं प्राथमिकता होती. पण तितक्यात माशी शिंकली आणि एका महिलेनं राजाला आव्हान दिलं. महिलेनं राजाला आव्हान दिलं आणि इगो दुखावला आणि इथूनच सुरुवात झाली ती एकूण महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये नेमका काय खेळखंडोबा चालू आहे असा प्रश्न विचारायचा. एक नगर आहे, त्यात एक राजा आहे, त्याला 2 मुलं आहेत. राजाचं वर्चस्व आधीही होतं, आजही आहे. आधी राजाच्या पाठीमागे वेगळ्या लोकांचे आणि पक्षाचे आशीर्वाद होते. आज ते लोक आणि त्या पक्षाचं चिन्ह बदललंय. एवढंच बदललं. आधीही अनगरमध्ये नगरामध्ये निवडणूक होत नव्हती. याही वेळेला निवडणूक झाली नाही. आधीही नगरामध्ये राजा म्हणेल तोच न्याय असायचा आणि आजही तशीच परिस्थिती आहे. पण मला ती कविता परत एकदा आठवते की इथं सत्ता असल्यानंतर काय होतं? सत्तेच्या चाव्या राजाला हातात का लागतात? किंवा अशा छोट्या मोठ्या लोकांना का हातात लागतात? राजा बोला रात है, रानी बोली रात है, संत्री बोला रात है, मंत्री बोला रात है और ये सुबह सुबह की बात है. कुठली? तर महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे.